चला तर मंडळी करूयात आमच्या मराठवाड्यातली फेमस असलेली पारंपरिक पोंगळ्याची आमटी। त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद घालून पाणी घालून या पद्धतीने घट्ट तिंबून घेतल्यानंतर 2 कांदे सालं काढून घेतले, या पद्धतीने काप करून घेतले आणि हे कांदे आणि एक खोबऱ्याचा तुकडा गॅसवरती ठेवून भाजून घेतला। छान भाजल्यानंतर त्याचे तुकडे करून घेतले, मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं। नंतर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर देखील घातली, पाणी न घालता प्युरी करून घेतली। अर्धी प्युरी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, त्यात थोडंसं लाल तिखट, मीठ घालून घ्यायचं। बेसनाचं या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची, त्यावरती हे मिश्रण टाकून घ्यायचं, त्यावरती पांढरे तीळ देखील टाकायचे, कट करायचं आणि या पद्धतीने पोंगळ्या करून घ्यायच्या। तुम्ही पाहताल अतिशय सुंदर अशा पोंगळ्या होतात। नंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यावरती राहिलेली प्युरी घालायची, काळं तिखट, हळद, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालायचे, गरम पाणी घालायचे। मस्त उकळी आल्यानंतर त्यावरती पोंगळ्या घालायच्या। शिजल्यानंतर ह्या पोंगळ्यावरती येतात एकदम बारीक करून बघा, कमेंट करून सांगा।